नमस्कार, कदम ॲग्रो फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आटपाडी या ठिकाणी बाजारात आलो होतो। तर आटपाडीचा बाजार खाली तुम्हाला दिसत असेल। तर आज शनिवार आहे, तारीख आहे 11/7/26। तर आपण शेळ्यांच्या किमती आणि बाजाराची माहिती घेणार आहोत सविस्तर मध्ये। तर बघूया, बरीच लोक आहेत तिथं, आपण घेऊया माहिती। तर मित्रांनो, बघू शकता आटपाडीच्या मार्केटमध्ये अशा क्वालिटीचा माल भरपूर प्रमाणात येत असतो। तर या मालाविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि याचे जे कोण मालक आहे त्यांच्याबरोबर पण मित्रांनो आपण बघूया। तर या शेळ्या वगैरे दाखवतो। तर बराच माल येतो, छोटा मोठा बराच माल असतोय, त्याविषयी आपण किमती वगैरे जाणून घेऊया, काय म्हणतात काय। तर माल बघून किमती असतात, कसं असतंय कुठं जास्त सांगितली जाते, मोठा माल असला कुठं। दादा नमस्कार। नमस्कार, नाव सांगा तुमचं एकदा आम्हाला। दीपक गोविंद वनमाने, गाव कुठलं? जुनूनी। होय, ही काय सांगता, काय किमती जनावर आहे तुमची? ही 9,000 सांगतोय। ही म्हणजे अशी साडे आल्या का कसं काय? सडी आता करडे दिले, दिली ती वय? होय, बरोबर। करड कितीला दिली? करडे दिले 16,000 ला। 16 दोन होती वय। दोन होते। आणि शिळीचं काय सांगितलं? 9,000 9,000 वय। त्यात काय कमी जास्त असतं का? कमी जास्त होणार यावर। नाही म्हणजे कसं आहे ते, आमचं काम विचार नाही, माणसं भेटते व्यवहारात कमी बाबा, आहे जास्त का नाही? समजा 7-7.5 ला 6 मागणार कोण, काय आहे का नाही? तुमचा नंबर सांगा। 7028 हा 1196 ठीक आहे, धन्यवाद। दादा तुमचं नाव सांगा। रामचंद्र सासने बलवडी। गाव कुठलं? बलवडी इथलं जवळच आहे का? आटपाडे बसली वय। ही काय किमती जनावर दोन? 20,000 म्हणजे गाभण खाली का पिल्ल साडी पिल्ल विकलेली आता? होय, पिल्ल केवढ्याला दिली? 20,000 होय, पाडबुकुड। होय, पिल्ल लय महाग गेली असं नाही वाटत का? दोन्हीची वय 20 ला। चालत व्यापार करता का कसं काय? होय, प्रत्येक वेळेस या बाजारात असताय का? नंबर सांगा तुमचा। 7038 59 27 15। म्हणजे कसं कोणी कॉल बिल केला तर जमतंय का? चालते। ठीक आहे। तर मित्रांनो, ही आपल्या आटपाडीच्या बाजारातील व्यापारी आहेत, तुम्ही त्यांच्यावर संपर्क करू शकताय। आपण या शेळ्या बघूया, अशा मोठमोठ्या शेळ्या या मार्केटमध्ये येत असतात। पुढे जाऊन बघू आपण कुणाकडे चांगल्या शेळ्या वगैरे। ही शेळी बघा, तर अशी जर काठेवाडी टाईप मध्ये जर समजा शेळी असली तर तिची किंमत पण एक त्या पद्धतीची असणार आहे। या काठेवाडीच्या शेळ्या इथं जरा आज आल्या, त्या बऱ्याच दिवसानंतर दिसतोय। आपण बघूया यांच्याबरोबर बोलून, कोण मालक वगैरे आहे चौकशी करू। आणि अशा जर मोठवार शेळ्या असेल तर त्याच्या किमती वगैरे आपण बी जाणून घेऊन तुमच्यापर्यंत होतो। नमस्कार, तुमच्या इथं दारावायचं नाव सांगा तुमचं एकदा आम्हाला। विशाल अंकुश शिंगोले। वर जरा की माईक। विशाल अंकुश शिंगोले, होय, गाव कुठलं? एकतपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। बरोबर, व्यापार करता तुम्ही? हो, व्यापार आहे आपला. काठेवाडीमध्ये? काठेवाडी। होय, ही माल कुठला म्हणायचा काठेवाडीमध्ये? काठेवाडी, प्युअर काठेवाडी। आपलं म्हणजे तुमचं स्वतःचं का बाहेर ना आणताय? बाहेर नव्हतो आपण, गुजरात वरून येताना देऊ? नाही गुरुक नाही, 40 गाव। 40 गावकडचा होय। बरं ठीक आहे। ही आता ही तांबडी मोठी शेळी दिसते, काय किमतीच्या आहे त्या? ही 35 आहे, ही 32 आहे, सरासरी 32 ते 30-35 पर्यंत आहे। होय, हो। म्हणजे आता यात किमती सांगता, याच्यात काय व्यवहार झालं कमी 30 जुळवून देणार का? हो, हो। देणारच नाही। हो। तुमचा नंबर सांगा एकदा। 77 09 37 79 83। अजून कुठल्या बाजारात जात आहे? सर्व बाजार करतो, सांगोला, महूद, आटपाडी, अकोला। होय। हो, आता हे गाभं नाही त्या सगळ्या? हो, सर्व गाभण आहे। किती टाइम बाकी असणे? 20 दिवस 25 दिवस, 1 महिना एकाच शेळीला। होय। हो। जर समजा आता उद्या म्हणजे आता बाजार आहे म्हणल्यावर मागायला काय नाही, हो. एक 20-22 पावतर व्हायचो का, आहे का कुठं? आहेत ना शेळ्या बघून, बारीक लहान मोठीचा। हा, लहान मोठ्यामध्ये होत आहे एवढ्यात? हो, हो। म्हणजे समजा एखाद्या लांबचा व्यापार आहे, त्यानं मागताना 20-22 न काय माहिलं तरी जमल का कुठं? काय काय म्हणता? 20-22 न मागितलं तर जमल का कुठं? जमेल ना। म्हणजे काय घ्यायचं त्यांनी? मागितल्याच्या नंतर तुम्ही करणार आहे? व्यवहार आहे हा। म्हणजे काय तुम्ही काय दगड घेऊन मागे लागला नाही किंवा नाही, घ्यायचं तसं काय कारण नाही? व्यवहार आहे राव। व्यवहारात आहे? हो. ठीक आहे। मोबाईल नंबर सांगितला हो, तुमचा? सांगितला। चालतंय, धन्यवाद. तुमचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर होईल। हा? चॅनल- उद्या चला कदम ॲग्रो आयला ती आणायची सर्व कॉम्प्लीट राहिलं तिकडे गाडीत। तर मित्रांनो, बऱ्याच मोठ्या शेळ्या या बाजारात येतात, आपण बघूया। तर ही आता तुम्ही बघितलं, आता ही जी उस्मानाबादी मध्ये जी माल असतो आपल्या दिशीमध्ये किल्ला सकाळ, तर त्याची पण आपण चौकशी करूया, त्यांना आपण विचारूया। यांचं चाललं यावर दात बी धावते ते। तर आपण बघू दादा नमस्कार। नाव सांगा तुमचं एकदा। लाला साबळे, हा, गाव कुठलं? लालगाव। होय, ही काय किमतीत आणली जनावर आता? हे पाठबोकड आहे, काय पण काय द्यायचं केवढ्याला? 30,000 रुपये 30। या तिन्ही चव आहे? हा, 30 आणि मागच्या ती बाजारात केवढ्याला? ते 24-25 ला। 24-25 पावतर होय। काय कमी जास्त? आहे होय, म्हणजे समजा मागितलं तर कमी जास्त करून देणार? केवढ्याला मागितली आता? 25 मागते 25। मग 25 ला द्यायला पाहिजे होतं ही? 25 दे रे हो। नाही द्यायचं का? बरं असं द्या, असं. हा,
होय बरोबर आहे की व्यवहाराला बसल्या इकडे तिकडे असते होत असते. तर मित्रांनो आपण बघूया पुढं काय 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 कसं आहे. तर या बाजाराविषयी सविस्तर माहिती तुम्हाला भेटत जाणार आहे. तर ही बघू शकता ह्या तांबड्या निळ्या चांगल्या चांगल्या शेळ्या दिसतात. आपण त्यांना पण किमती विचारूया. हे कोण मालक आहे यांचा? होय तर बघू शकताय गाभण मध्ये काही व्यवहार झाला होय. केवढ्याला दिल्या? 18,000 एक दिली. कुठली दिली यातली? बोकडाची दिली. हिच्यावर 2 बोकडं होय. एक बोकड आहे. एक बोकड 18,000ला दिली ही शिळी साहेब. ठीक आहे ठीक आहे. तर आपण बघूया त्यांचं चालू आता एक त्यांनी विकलेली आहे. आपण बाकीची पण माहिती घेऊया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब फॉलो बिलो करत राहा. फेसबुकला इंस्टाग्रामला सुद्धा आम्ही ही टाकूया आपलं म्हणजे हीच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. होय 18,000 मोजून घेतलं ती. मोजून घेतले ते. हो 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 बोलूया जरा माईक जरा नाव विचारूया आपण त्यांना. दादा की माईक जरा हातात म्हणजे कसं आवाज बी आम्हाला बी येतो आणि तुम्हाला बी येणार. ह्यांनी खरेदी केलेली आहे. तर आता खरेदी केल्याच्या नंतर कासरा बिस्त्र म्हणजे काढून देतात पुढच्या व्यक्तीला. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा नाव सांगा तुमचं. वसंत अनुषे आटपडे. गाव कुठलं? आटपडे. होय आटपडकर नाव आहे तुमचं. आटपडे अनुषे. होय हा. बरं बरं बरं. आता ही तांबडीचं काय सांगताय? तांबडी सांगते 23,000. गाभण आहे बी. गाभण. आणि पडेलची काळी काळे बी गाभणच आहे. तिचं काय? 23. होय आणि त्याच्या पडेलची पडेल 13,000 सडे. होय सडे आहे बी. हा. बरं बरं बरं. तिच्यावर किती पिल्लं होती? तिला 2 पिल्ली होती इकली ती. केवढ्याला दिली पिल्लं? पिल्ली दिली 15,000ला. 15 दिली होय. तुमचा नंबर सांगा एकदा आमच्या बघणारच नाही. 96 65 58 80 86. कोणी कॉल केला तर अशी शाळा बिळा बघून द्याल का? शेळ्या भेटणार आपल्या बोकडे शेळ्या भेटणार. होय हा. किमती जुळवून देणार का? ती जुळवून देणार अगदी स्वस्त व्यवस्थित जगापेक्षा बिगर दलाली असलं तर स्वस्त देणार. होय कमी ऍडजस्ट करून देणार आहे. ऍडजस्ट करून देणार. आता ही जी शेळी पुढे दिसती हा. तिचं काय सांगितलं म्हणा प्राइस? ती 17,000 मागते ती 21,000 आम्ही सांगतो हिला असतं. होय 17,000 मागते ती. 14-15 भाव तर नाही व्हायचं काय नाही 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 मागणी होऊन गेली 16ची. होय नाही आणि पडेलची काळी कुणाची आहे ती? आपलीच आहे. तिचं काय सांगितलं? ती सांगतो 23,000. 23 होय. एक पाट आहे तिला. एक पाठ आहे तिच्या बरोबर. बरोबर बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. हा. नंबर सांगितला ना? हा, कुठं दिसतं आपल्याला? हो बरं 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 ठीक आहे. तर मित्रांनो अशा क्वालिटीची सुद्धा प्राणी आपल्या या बाजारात येतात. आपण बोलूया तुमच्या यांच्या बरोबर. काय सांग दादा दादा माईक नाव सांगा एकदा. अल्लापूर मारुती गेले गाव कुठलं? गाव होय ही मोठ्या मोठ्या शेळ्या आणल्या त्या आज. हा. काय किमतीच्या आहेत त्या? दोन्ही एकाची 31ला सांगितलं. किती? 30 गाभण आहे का पिल्ला आहे हिच्यावर? तिच्यावर पिल्ला आहे ती. हा. होय तिची काय सांगितली? 28,000 सांगितलं. 26-28 आणि हिची 30,000. तिची का गाभण आहे? होय बर. किती दुधा पिधाला चांगले अशा? हा दुधात चांगलं. आता या वय जरा वय जास्त झालं की वाटतात ना शेळ्या. हा वर चांगलं. काय किमतीत काय होणार काय जास्त? हा 50,000 दूध होते. जोडी वय मी काय म्हणतोय 17-18 भाव तर नाही व्हायचे 120 20 होऊ शकतंय. तुमचा नंबर सांगून ठेवा. नंबर कलरमध्ये सांगितलं. नंबर नाही कन्नड मध्ये सांगा की. सांगा सांगा कन्नड मध्ये सांगा नंबर काय अडचण नाही. 95 हा घ्या पडतो हा 95 हा 91 हा 66 हा 71 97. होय. तुमच्या म्हणजे कसं असतं माहिती आहे का? तुमच्या तिकडून जे माल येतो त्यात मोठ्या मोठ्या शाळा असतात त्या. मोठं मोठं. म्हणजे लहान वगैरे काय नसतं बऱ्यापैकी मोठ्या. मोठं. ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. आमचा युट्यूबला उद्याच्याला व्हिडिओ येणारी आटपाडी बाजार म्हणून तुम्ही चेक करा. तर बघू अजून पुढं कोण व्यापारी वगैरे आहेत त्यांच्याबरोबर बातचीत करूया. आता यांना कन्नड येणार ना तर ह्या अशा ब्राऊन शाळा आहेत त्या मोठमोठ्या. जर कुणाला लागणार असतील तर संपर्क करा. आटपाडीच्या बाजारात या. केवढ्याला मागितलेली? एक वय. कुठली ही मोठी वय? होय मग काय म्हणते त्या? चालू आहे. चालू आहे वय आणि म्हणजे गाभण नाही? गेलेली आहे. होय बरं 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 ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो आपण बघूया अजून पुढं. तर अशा क्वालिटी मध्ये सुद्धा माल भरपूर आहे. हे बा कास बीज दाखवते ती उचलून बसलून. होय बाबा आज केवढ्याचा माल आहे यो माल 15.5चा. 15.5 होय. खाली आहे का? खाली सडी आहे सडी सडी. आणि पड्याला तो बोंडा बोंडा आहे ती 2 बोकड आहे तिला. 2 बोकड. तिचं काय?
तिचा सांगाय 32,000 ही दोन बोकडं होय हा बरोबर चालतंय चालतं तुमचा नंबर सांगा 9970 हा 83 40 20. बर ठीक आहे धन्यवाद हा हा धन्यवाद. तर मित्रांनो आपल्या या आटपाडीच्या बाजारामध्ये असा भरपूर माल येतोय आता आपण पुढे बघूया कुणाकडे चांगल्या क्वालिटीच्या आहे त्यांच्याबरोबर बोलूया तर ही बघा एक शिळी पाडबोकुड आहे बी. होय काय सांगतो बाबा नाव सांगा तुमचं एकदा 35,000 सांगितले. ही जरा घ्या तुम्हाला मराठी नाही येत का मराठी येत नाही. बरं 35 सांगितलं ह्याचं सगळ्याचं 35 होय 35 होय यात काय कमी जास्त असतं का कम जास्त असते. जर समजा यावराला बसला तर ऍडजस्ट करून देणार मोबाईल नंबर आहे का पाठ नाही सांगायला येत का बरं जाऊ दे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकताय आपल्या आटपाडीच्या बाजारामध्ये असा भरपूर माल येतो त्याची 35,000 रुपये किंमत सांगितली यांनी म्हणजे या दोन्हीची तर कर्नाटकचा व्यापार आहे त्यांना म्हणजे जरा मराठी कमी येत आहे समजतंय हा धन्यवाद काका तर मित्रांनो आटपाडीचा बाजाराविषयी अजून ठळक माहिती सविस्तर माहिती मी तुमच्या पावतर पोहोचवणार आहे प्राणी बघू शकताय आटपाडी म्हणलं की बाजार मोठा आला प्राणी चांगला आलं आणि चांगल्या क्वालिटीचा माल इथं येतोय तर आपण बघूया अजून पुढं ही पण शेळी बघा एकदम मोठ्या मापाची आडवी जी शेळी जर बघितली तर बघायला जोगी शेळी आहे क्वालिटीला चांगली आहे दादा नमस्कार ही जरा घेवायचं माईक हातात चावत नाही ती दादा नमस्कार नमस्कार. नाव सांगा तुमचं एकदा आम्ही धनाजी रूपनवर मसवडवरणार. बसवून म्हणणार आहे म्हणजे आमच्याच गावचं दिसत आहे काय किंमतीच आहे ही 27,000 व्यवहार झाला. घेतली हो तुम्ही ह्यांनी यांना दिली बरं वाज बघू बरं शेळी वाज इकडून होय 2-3 पिलं देत असेल 3 पिलाची खात्रीशीर आहे वाज काय म्हणजे मापात बसला का तुम्हाला वाटतंय का मग एकच घेतली आता बरं ठीक आहे चांगला यावर केला तर मित्रांनो अशा बाजारात चांगल्या क्वालिटीचा माल मिळतो आपण पुढे जाऊन पण बघू आता गर्दी भरपूर आहे आता माणसांना वाज रेटात इकडे तिकडे करत पुढे जावं लागेल की असा माल सुद्धा घेतो जरा लहानात असतोय कुठं मोठा असतोय त्यांचा व्यवहार पुढे चालू आहे पुढे आपण बघू किमती जाणून घेऊया हॅलो बाजारात अजून आपण फिरूया आणि बघूया माल कुणाकडे चांगला आहे या बायाकडे पण चांगलं दिसतं त्या शेळी 2 पाडबुकुड आहे दोन्ही पण वय हा इदारा वय हातात नाव सांगा तुमचं किरण दिवे गाव कुठलं सांगोला सांगोल्याचं आहे व्हय. काय किंमत सांगताय त्याची किंमत सांगितली 32,000. दोन्ही मिळून 32 शेळी होय कुठं? पाडबुकुड पाटी आता किंमत जरा जास्त सांगताय काय कमी जास्त होईल का कमी जास्त होईल की एक विशाख पावतर जमाल का एवढं हा? विशाख पावतर एवढं नाही कमी बाजारात केवढ्याला मागितलंय आता मग 24 ला मागते ती 24 ला होय नाही दिलं होय 24 ला नाही दिलं. नंबर सांगा तुमचा 70 28 51 72 62 बरं ठीक आहे गाव कुठलं म्हणला सांगोला सांगोल्याच आहे व्हय. उद्या असताय का सांगोले बाजारात हा? होय कुणाचा घेऊया की व्हिडिओ तुमची आहे का चालेल की तर मित्रांनो आटपाडीच्या या बाजारामध्ये असा भरपूर माल येत असतोय बघूया कदम ॲग्रो युट्यूब चॅनल आहे उद्याच्याला व्हिडिओ आटपाडी बाजार म्हणून तर अजून पुढे जाऊन बघूया या शेळ्यांच्या वगैरे ज्या किमती आहेत मोठ्या शेळ्या आहेत यांच्याकडे बायाकडे तर आपण घेऊया त्यांच्याकडून काय म्हणतात कसं म्हणतात किमती जाणून घेऊया ही बघू शकता तेव्हा सुद्धा क्वालिटीचा माल आहे इकडं पण बघू यांचं घेतलंय म्हणजे आपण दाखवलं तू नाही तुमची आहे का बरोबर त्यांची आहे का शेळी कुठं आहे ती बघूया आपण त्या शेळीचं जरा मोठी शेळी आहे म्हणतात बघू माहिती विचारून तर तुम्हाला बाजार सगळा आतनं फिरायला मिळतोय आता व्हिडिओ कसं होतंय शॉर्टला एकटा माणूस असला की बंद करत नाही दोघं असलो की बंद चालू करत असतोय कुठली हा टोपीवाल्या शिवाय चला की चला होय बरं दादा दादा नाव सांगा तुमचं एकदा बाळासाहेब राऊत कुठलं गाव अकलूज अकलूजचा आहे व्हय. म्हणजे सोमवारी तुमचा बाजार असतो तुमच्या गावचा हा. ही काय सांगता याची किंमत 30,000 होय गाव आहे व्हय. हा बरं किंमत वायचा सांगताय का नाही नाही मापातच आहे बाबत आहे व्हय. हा. बाजारात केवढ्याला मागते द्या 25 पत्र मागते ती होय हा. मग 25 ला द्यायला पाहिजे होती नाही हा नाही नाही द्यायची होय बरं ठीक आहे असू द्या तुमचा नंबर सांगा 7350 हा 21 97 62 बरं ठीक आहे मित्रांनो जर कुणाला लागणार असेल तर दादाला नक्की संपर्क करा अशा क्वालिटीचा माल यांच्याकडे मिळतो व्यापार करता कसं काय एकच आहे का होय बरं ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बाजारामध्ये बराच माल येतो तुम्ही स्वतः यायचं बघायचं आणि खरेदी करायचं आहे
तर आपण पुढे जाऊया अजून आटपाडीचा बाजार बराच मोठा बाजार आहे. महिना लागेल पण या बाजाराविषयी अजून सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला मी डिटेल माहिती देतोच. म्हणजे जाऊ पुढं बरं का, गर्दी जास्त आहे. तर ही बघूया, ही या बाहेर याच्याकडे पण बघू तुम्ही. तर ह्या 2 शाळा दिसतात या आणि ह्याच्यावर 4 पिल्ला आहेत. दादा केवढा सांगितली तो लागलाय पळायला, त्याला आहे गडबड. तर बघूया आपण पुढं. तर असते लोकांनी काम पण असते, विक्री करायला पण गडबड असते या. तर आपण बघूया, ह्यांच्याकडे पण माल भरपूर असतो. प्रत्येक वेळेची व्यापार भेटतात आपल्याला. काय 2-2 आहे ती वय का बरं? होय. ही काय किमतीची मोठी? दोन्ही 55. म्हणजे तिच्यावर ती पाडबुकुड आहे आणि हिच्यावर बी पाडबुकुड. म्हणजे हिचं किती सांगितलं? 25 नाही सांगितलं, 30 सांगितलं दोन्ही. म्हणजे या सगळ्या ह्याच्यावर 30 सांगितलंय. म्हणजे आता 30 मध्ये काय होणार का कमी जास्त? या वराला बसल्या कमी जास्त होणारच. बाजारात केवढ्याला मागते द्या? बाजारात 50 मागतात दोन्हीचे. 50 ला होय. मग द्यायला पाहिजे का नाही? ते त्या थोड्या पेक्षा अजून जास्त. होय बरं ठीक आहे. नंबर सांगा तुमचा एकदा. 97 30 हा 91 73 41. ठीक आहे, सांगितलं ना पूर्ण. तर मित्रांनो, अशा क्वालिटीचा माल आपल्या या बाजारात येतो. आटपाडीचा बाजार हा बराच मोठा बाजार आहे. या बाजारात नक्की या, संपर्क करा. ही बाबा सुद्धा काय तर आपलं फेमस आहे, ती प्रत्येक बाजारात असते. त्यांच्याकडे माल भरपूर असतो. नंबर पण यांचा आपण बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे. तरी 2 बाबा काय किमतीत आहे? 32,000. हा 2 बोकडा आहे ती. 2 बोकडा बरं 32,000. 32 होय. लय होत आहे का नाही होत? नाही लय 2 बोकडं दिसते ती. होय. काय कमी जास्त ऍडजस्ट करून द्याल का? काय देतो गे? बरोबर, एखादा मागाल तर द्याल. होय. नंबर नंबर त्यांच्याकडे ते त्या पोरांना त्यांचाच नंबर ना. बरं ठीक आहे, असू द्या. तर मित्रांनो, अशा क्वालिटीचा माल आपल्या आटपाडीच्या बाजारात येतोय भरपूर. आटपाडीचा बाजार शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून 10:30-11 वाजेपर्यंत चालतो. तर अजून या बाजाराविषयी बघूया वरती माहिती. कसं काय आहे तो बाजार. बघा इकडं त्या साईडला दिसतात पिकअप लावल्या, तिकडे काट्या शाळा वगैरे असतात. ही पूर्ण ही बाजू बघा. नमस्कार. तर ही बघा, ही बंडगर सर आहे ती. प्रत्येक वेळेस बाजार तसं खात्रीशीर व्यापार आहे ते इथलं. तर यांच्याकडे पण भरपूर माल येतो. बिटल वगैरे मध्ये काम करतात. जोडीदार तुमचा दिसत ना कुठं? आले ती का? बरं. ही काय किमतीत आणली आज? फक्त 22,000 सांगतोय पाडबोकडा. पाडबोकडाकडे 22 होय. आणि हिचं 15. म्हणजे आज एकटीच आहे का? होय 13ला होय. बरं ठीक आहे. बघतो अजून माझा व्हिडिओ करतो, पुढे चाललोय, जाताना भेटू तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकताय ह्या पण शेळ्या बघा, मोठवाट शेळ्या आहेत त्या. ही बघा खाली वर करून. ह्याच्यावर एक पिल्लू आहे वाटतं. हा 16ला मागितली तुम्ही होय? होय. मग काय म्हणते ते? सांगायला 18. कुठली मागितली? 16ला पड्याली होय. एक पिल्लावर आहे ती. होय. आणि ही आड्यालची होय खाली आहे काही? गाभण आहे होय. कच्ची गाभण आहे का? होय. म्हणजे गाभांची खात्री असते ना? 100% खात्री. कुठलं गाव तुमचं? बरं. नंबर सांगा तुमचा. 90 22 61 19 49. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा क्वालिटीचा माल आपल्या आटपाडीच्या बाजारात या भेटेल. मग घेतला इथं यावर केला का पडायचा का नाही? चालू आहे बे अजून. बरं ठीक आहे. तर मित्रांनो, बघू शकताय या शेळ्या पण आहेत. शेळी मोठवाड पाहिजे, फक्त घेताना एवढंच लक्षात ठेवा, शेळ्या आपल्याला मोठवाड जेवढ्या असलेल्या तेवढा चांगला आहे. लहान शेळ्या खरेदी करताना जरा बघून करा. ही बोकडा आहे वाटतं ह्यांच्याकडे. सगळी बोकडं होय. हा काय किमतीची आहे ती? बघा या ठरवा तुम्हीच. मला तुम्ही काय, मी 10ला मागेन, मला काय कळतं यातलं? तुम्ही काय म्हणताय? 20च्या आसपास. हा 20च्या आसपास होय. हा होय. बरं. यात बी कमी जास्त होतंय. आणा की थोडंफार. कुठलं गाव तुमचं? माळशिरस तालुका पिपरी. पिपरी साहेब आहे. हा बरं. मग ती ह्याची पिपरी काय ती? महादेव पिपरी. हा चालतंय, चांगला आहे. तर मित्रांनो, अजून पुढे बघूया. शेळ्यामध्ये इकडे शेळ्या संपतात या साईडला, आणि या साईडला म्हणजे थाटा माल होतो जो कटिंग वगैरेचा असतो, या साईड नसतोय. बघूया अजून इथं 2-3 शेळ्या आहेत आणि पुढे मेंढरांची लहान पिल्लांची मुलाखत आपण कंटिन्यू करणार आहोत.
हे बघू शकता दादा काय किमतीच आहे काय किमतीचे जाणार हा 14,000 होय आणि हे पड्याला 25,000 हिच्यावर काय ही दोन ही पाठ बुकडा हिच्यावर आहे का कुठल्या गावचा होय बरं नंबर सांगा एकदा 96 होय कॉल केला जमताय का व्यापार करताय मी पहिल्यांदा बघितलं तुम्हाला या बाजारात ठीक आहे तर मित्रांनो आपल्या या आटपाडीच्या बाजारामध्ये भरपूर माल येतो अजून या साईडला बघितलं तर या साईडला सगळ्या ह्याच्या शेळ्या येत्या कशाच्या कटिंगवाल्या इकडून चालवते पलीकडे मेंढरांचा बाजार आहे बोकडा आहे बे. तर मित्रांनो बघू शकताय आटपाडीच्या बाजारामध्ये कुठल्या जाती जवळ का काही कोटामध्ये आहे बे. काय किंमत सांगितली 30,000 रुपये 30 होय मागते ते केवढ्याला 20-22 20-22 होय मग काय द्यायला पाहिजे होतं 20-22 भरपूर झालं गेला का नाही किती 25 ला होय पळायचो शिंगा बिंगा नवायचं हे झालं ना होय बरं कुठलं गाव तुमचं होय व्यापार करता कसं मान तालुक्यात कुठं आलं सातारा जिल्ह्यात आहे मानतालुका. होय नाही मी पण तिथला जाऊन म्हणतो मजा करताय का नाही मी पण मानतच आहे हो बिजवडी माहिती हा बिजवडी होय ठीक मोबाईलवरच आहे का नाही चालतंय ठीक आहे तर मित्रांनो आपल्या या बाजारामध्ये असं भरपूर माल येतो सकाळी लवकर 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत भरपूर तुम्हाला बघायला भेटेल